नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराईज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराईज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेटजवळ, चिखली रोड, बुलढाणा. संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराचा विचार विसावला. डॉक्टर अमरसिंह गौतम यांना बुलढाण्यात शोकसभेतून आदरांजली. संपूर्ण मानवजातीला सुखी, निरामय, आनंदी जीवन जगता यावे व एकमेकांच्या सहकार्याने समूह विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे सुप्रसिद्ध विचारवंत तथा होमिओ क्षेत्रातील सन्मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डॉक्टर अमरसिंह गौतम यांच्या निधनामुळे मानवजातीच्या उद्धाराचा साकल्याने विचार करणारे व्यक्तिमत्व हरवले. अशा भावना वैद्यकीय तज्ज्ञांनी व विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली सभेतून व्यक्त केल्या. ज्येष्ठ होमिओ तज्ज्ञ तथा विचारवंत डॉक्टर अमरसिंह गौतम यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. डॉक्टर अमरसिंह गौतम यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी बुलढाणा होमिओपॅथिक असोसिएशन आणि इतर संघटनांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन 17 मे रोजी सकाळी येथील श्री माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. डॉक्टर अमरसिंह गौतम यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प समर्पित करून उपस्थितांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहिण्यात आली. यावेळी होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दुर्गासिंग जाधव, डॉक्टर सागर जोशी, डॉक्टर पवन बजाज, डॉक्टर एयू शेख, डॉक्टर स्वाती मसने, डॉक्टर नीलिमा जाधव, डॉक्टर सौलता बाहेकर, डॉक्टर दीपाली बारोटे, डॉक्टर उमेश जाधव, डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर विनोद मसने, आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, विवेकानंद गुरुकुंजचे प्राचार्य गजानन इंगळे, श्री शिवाजी स्कूलचे पर्यवेक्षक गजेंद्रसिंह राजपूत, किशोर ठाकूर, राजकुमार पंडितकर, भागवत धनधर, विकी ठाकूर व इतर उपस्थित होते. मागे पुढे राहिलं असतं तर आयुष्यभर होमिओपॅथीच्या प्रत्येक व्यक्तीला ती मनामध्ये खंत राहिली असते. खऱ्या अर्थाने तुमची आमची सर्वांची ओळख त्या निमित्ताने झाली. मी 12 तारखेच्या कार्यक्रमाला सुद्धा तिथे हजर होतो. हजर झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी ओळख करून दिली आणि मी काही वेळ त्यांच्या हातात हात दिला. हातात हात घेतल्यानंतर एक मला नाही जाणवली की आपल्यामध्ये ती शक्ती नसेल, पण त्यांना ती गोष्ट जाणवली. त्यांनी हातात हात घेतल्यानंतर जवळपास 5 मिनिटं माझा हात सोडला नाही आणि ती काय असं झालं ते माहिती नाही. अटॅच आहेत बुलढाण्यातले रुग्णसुद्धा त्यांचे ट्रीटमेंट घेतात. तर कधी कधी एखादी मेडिसिन अगर सरांना त्यांना द्यायची आहे आणि ते सांगायचे की तुम्ही बुलढाण्यात होमिओपॅथी डॉक्टरांकडे जा आणि तिथून ती मेडिसिन घ्या. किमान 10 ते 12 वेळेस सरांचे रुग्ण माझ्या क्लिनिकला, आमच्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या क्लिनिकला आले आणि मेडिसिनचं नाव सांगितलं. आम्ही विचारतो कोणत्या डॉक्टरांनी तुम्हाला मेडिसिन सांगितलं, तर सरांसोबत त्यावेळेस समक्ष फोनवर बोलणं सुद्धा नको. असे प्रोग्राम घ्यावे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामध्ये सगळ्या व्याख्या आल्या. जसं मी म्हटलं की सर एक हिलर होते. एक माणुसकीच्या तत्वाने मनसा वाचा कर्मणा म्हणून समर्पित भावाने होमिओपॅथीला जगणारे होते. आणि जो एक सार आहे आध्यात्मिकता, तो त्यांचा एक पिंड बनला होता. आणि म्हणून आपण म्हणतो की नजरों से निहाल करना, म्हणजे त्यांच्या नजरेमधूनच ती एक शक्ती होती की प्रत्येक श्वास ते समाज परिवर्तनासाठी, विश्वशांतीसाठी विश्व गाजवलेली आहे आणि बरंच त्यांचं कार्य आहे. आम्हालाही चांगल्या लोकांनाच पुरस्कार द्यायचे होते, म्हणून आम्ही सर्वांनी एकजुटीने त्यांना होकार दिला. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी गौतम सरांना भेटले त्यावेळी वाटलं की नाही, दुर्गासिंग सरांनी जो निर्णय घेतला तो एकदम चांगला होता आणि खरोखर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त करण्याची कुवत त्यांच्यात होती.
म्हणजे ज्यावेळी जात असतील, वैकुंठ धामाला जात असतील, मोजक्याच काही लोकांचा अंत्यविधी स्मरणात राहत असतो. माणूस कसा जगला याच्यापेक्षा त्याचा अंत्यविधी कसा झाला याच्यावर त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्या जीवनाचा संघर्ष संपूर्णपणे 2 मिनिटात तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो. कदाचित हेच त्यांच्या मॅग्निफिशियम पर्सनॅलिटीचं त्यांचं गमक असावं. मी डॉक्टर दुर्गा सिंग जाधव यांना अशी विनंती करतो. हे महत्त्वाचे आपली भारतीय संस्कृती सांगते की अतिथी देवो भव. तर हे आणि तेव्हा मला बाकी गोष्टी सरांबद्दल माहिती नव्हत्या. त्यानंतर आम्ही तिथे गेलो, तिथनं ओपीडीतनं गेलो. तिथे दुपारी 2:30-3ला आपण 4 ओपीडी अटेंड केली. तर बऱ्याचशा गोष्टी सरांच्या त्या संपर्कात आल्या. त्यानंतर प्रॅक्टिस चालू झाली वगैरे. बऱ्याच वर्षाचा गॅप पडला. सरांची कम्युनिकेशन चालू होतं कधी कधी फोनवरती वगैरे. तर त्यानंतर जेव्हा आता व्हॉट्सअप वगैरे चालू झालं, सरांचा नंबर होता, आमचं कम्युनिकेशन होतं असलं. आणि योगायोगाने HGFचा मोठा साया ग्रँटला सेमिनार होता 3-4 वर्ष अगोदर. तेव्हा मी निलिमाला म्हटलं, 1-2-3 डॉक्टर ज्युनियर डॉक्टर मंगेश पाटील, अक्षय चव्हाण, रविसिंग मोरे आमचे PRO, आम्ही सर्वजण सरांच्या क्लिनिकला रात्री गेलो 11:30ला. OPD चालू होती. उल्हासनगर जो गल्ला नंबर 1 आहे, सर्व बिझनेसमॅन लोक, सिंधी लोक आहेत. रात्री 1-2 वाजेपर्यंत OPD चालायची तिथे. तेव्हा मुलं त्याच होणाऱ्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे.